जय हिंद सर्वांना. आवाज येतोय का? जय हिंद. नेटवर्कचा जरा थोडा प्रॉब्लेम होतोय. चला बघा, आपण गुणाकार पाहिला. कोणत्या संख्येला कसं गुणायचं, दोन संख्या असतील तर दोन संख्येचा गुणाकार कसा करायचा हे तुम्ही सर्व पाहिलेलं आहे. मग आज काय पाहायचंय आपण? आज पाहायचंय गुणाकारावरील प्रश्न. म्हणजे गुणाकार शिकला म्हणजे झाला असं नाही. गुणाकारामध्ये अनेक प्रश्न येतात. गुणाकारावर तुम्हाला परीक्षेमध्ये 100% प्रश्न विचारले जातात. मग ते प्रश्न फेस कसे करायचे? सुंदर अक्षरामध्ये लिहायचे गुणाकारावरील प्रश्न, टायटल टाकायचा आहे आणि चालू करायचंय. चला पहिला प्रश्न बघा. एका संख्येला 17ने गुणण्याऐवजी चुकून 25ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 120ने जास्त आला तर ती संख्या कोणती? प्रश्नाचा सांगण्याचा उद्देश काय होतो की तुम्हाला एक संख्या दिली आहे, त्या संख्येला 17ने गुणण्याऐवजी तुम्हाला 17ने गुणायचं होतं, पण काय झालं, तुमच्याकडे एक चूक झाली, तुम्ही चुकून 25ने गुणले. मग याचा परिणाम काय झाला की मूळ गुणाकाराच्या ऐवजी उत्तर 120ने जास्त आलं. उत्तर काय झालं? 120ने जास्त आलं तर ती संख्या कोणती? मग अगदी सोप्या पद्धतीत काय करायचं? जास्त किंवा कमी आलेला गुणाकार. जास्त किंवा कमी आलेला इथं गुणाकार घ्या तुम्ही. पुढे गुणाकार छेदात काय घ्यायचं? गुणणाऱ्या संख्यांची वजाबाकी. म्हणजे कोणत्या संख्येने गुणायचं होतं, चुकून कोणत्या संख्येने गुणलं या दोघांची वजाबाकी. म्हणजे काय? 25 वजा 17. 25 वजा 17. मग तुम्हाला माहित आहे कमी किंवा जास्त आलेला गुणाकार कोणता आहे? 120 आहे. 120 इथं ठेवा. छेदस्थानी 25 वजा 17 किती? 8. मग या दोघांचा गुणाकार किती येतो? भागाकार किती येतो? 15 20. मग मित्रांनो ती संख्या कोणती आहे? 15 आहे. 15 हे तुमचं काय झालं? फायनल उत्तर. मग काय करा, 15ने 17ला गुणा, 25ला गुणा. दोघांमधला फरक 120 आला पाहिजे आणि येणार पण. जर तुम्हाला वाटलं की 15 हे उत्तर नाही सर, 15 कसं आलं, कुठनं काढलं, तर तुम्ही काय करा, 15ने 17ला गुणा, 25ला गुणा. तुमचं उत्तर आणि तुमच्यातला फरक 120 येणार म्हणजे येणार. जर असं गणित आलं ह्या टाईपचं उदाहरण तर काय करायचं? कमी किंवा जास्त आलेला गुणाकार छेदस्थानी गुणणाऱ्या संख्यांची वजाबाकी. म्हणजे चुकून गुणलेलं आणि मूळ गुणायचं होतं ह्या दोघांची वजाबाकी. मग आपण सूत्रात हे मांडलं कसं? 120. 120 का घेतलं? 120 काय आलाय? कमी किंवा जास्त आलेला गुणाकार. साधं सोपं. जर समजा तुम्हाला फास्टच करायचं असेल तर काय करायचं? डायरेक्ट या दोघांची वजाबाकी 8, त्याला इथंच भागा, उत्तर आलं 15. ज्याचा सराव जास्त त्याला माहित आहे 120 काय आहे. 120 कमी किंवा जास्त याचा अर्थ काय की दोघांमधला फरक आहे, दोघांमधला जो फरक आहे त्या फरकाने गुणलेल्या संख्येला 120 आले. दोघांमधला फरक आहे. मग ती संख्या कोणती आहे पर्यायामध्ये? 15 आहे. 15ने 8ला गुणल्यानंतर किती येते? 15 8 120. समजलं तुम्हाला? समजलं काय करायचं? डोक्यामध्ये फिट करायचं कमी किंवा जास्त आलेला गुणाकार छेदात गुणणाऱ्या संख्यांची वजाबाकी. मग पुढचं तुम्ही करून दाखवायचं. एका संख्येला 18ने गुणण्याऐवजी चुकून 28ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 350ने जास्त आला तर ती संख्या कोणती? आता इथं जास्त आला, इथं कमी आला तरी पण सूत्रात बदल नाही. तरी पण सूत्रात बदल नाही, लक्षात ठेवा.
आपलं सूत्र काय? जास्त किंवा कमी आलेला गुणाकार छेदस्थानी किती आहे हो? गुणणाऱ्या संख्यांची वजाबाकी. चला, दिले उत्तर. दिला असणार आहे प्रत्येकाने. अगदी सोपं आहे. कारण 10 350 10 शून्याला शून्य कॅन्सल, शिल्लक राहिलं 35. मग जास्त किंवा कमी आलेला गुणाकार किती आहे आपला? जास्त किंवा कमी आलेला गुणाकार आपला किती आहे? तो आहे 350. छेदस्थानी 28 वजा 18 बरोबर 350. छेदस्थानी 10 शून्याला शून्य कट झालं, शिल्लक राहिलं 35. काय असणार आहे आपलं फायनल उत्तर? असणार आहे 35. मग तुम्ही तुमच्या पद्धतीनं 35 ने 18 ला गुणा, 28 ला गुणा, त्या दोघांमधला डिफरन्स आणि गुणा. पानाच्या शेवटी कोपऱ्यामध्ये गुणा, कारण तुमचं कन्फ्युजन क्लिअर झालं पाहिजे की जे सांगतात, जे सांगितलंय ते बरोबर आहे का. जर तुम्ही चेकच केलं नाही तर तुम्हाला काय कळणार आहे? जर समजा तुम्ही चेकच केलं नाही की बाबा सर सांगतायत खरं पण आपण चेक केलं नाही तर काय उपयोग नाही. चेक करा. समजलंय सर्वांना? जे सांगतोय ते समजलंय? एकदा कमेंट करा. चला, आता पुढचा प्रकार घ्या. प्रकार 2 टाका. दोन संख्यांचा गुणाकार 24 आहे. त्या प्रत्येक संख्येची दुप्पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय? दोन संख्यांचा गुणाकार 24 आहे. प्रश्न व्यवस्थित ऐकायचा आहे. प्रश्न काय? दोन संख्यांचा गुणाकार 24 आहे. त्या प्रत्येक संख्येची दुप्पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय? म्हणजे जर साध्या भाषेत सांगायचं झालं, दोन संख्यांचा गुणाकार 24 आहे. दोन संख्या 6 गुणाकारामध्ये 4, 6 चौक 24. त्या प्रत्येक संख्येची दुप्पट, 6 ची दुप्पट 12 गुणाकारामध्ये 4 ची दुप्पट 8, 12 96. साध्या भाषेत, सिंपल भाषेत काय सांगितलं? दोन संख्यांचा गुणाकार करून. मग पुन्हा दोन संख्या अजून घ्या. 12 गुणाकारामध्ये 2, 12 दोन्ही 24 यांची दुप्पट, 12 ची दुप्पट 24, 2 ची दुप्पट 4, 24 चौक 96. कोणती पण संख्या घ्या. दुसरी संख्या घ्या. 8 गुणाकारामध्ये 3, 8 त्रिक 24, 8 ची दुप्पट 16 गुणाकारामध्ये 3 ची दुप्पट 6, 16 सख्ख 96. 96 96 96. म्हणजे तुम्ही कशाही पद्धतीने केलं तर एक आलं पाहिजे. पण ज्याला प्रश्नाचा अर्थ समजतो, ज्याला प्रश्न समजतो त्याचं उत्तर कधीच चुकत नाही. पण जर शॉर्टकट मध्ये सांगतो, चला शॉर्टकट मध्ये अगदी सोपं करायचं. काय करायचं? एक साधा सिंपल शब्द आहे आपला, एक साधा सिंपल वर्ड घ्यायचा. बघा, शॉर्टकट मध्ये काय करा, तुमच्यासाठी गुणाकारामध्ये पटीचा वर्ग, हे सूत्र घ्या. गुणाकारामध्ये पटीचा वर्ग. मग गुणाकार किती आलाय? 24. गुणाकारामध्ये पटीचा वर्ग 2 चा वर्ग 4, किंवा साध्या भाषेत स्टेप बाय स्टेप लिहून दाखवतो 2 चा
वर्ग. 24 गुणाकारामध्ये 4, 24 चोक 96. तर उत्तर काय येईल? 96 कुठं आहे? पर्याय क्रमांक 3. मग आपलं सूत्र काय? गुणाकार गुणाकारामध्ये पटीचा वर्ग. जर समजा तुम्हाला ह्या प्रश्नाचा अर्थ समजला, प्रत्येक संख्येची दुप्पट. 24 ज्या ज्या संख्येचा गुणाकार आहे त्या संख्येची दुप्पट करा, तुमचं उत्तर निघून जाईल. चला, ओके, समजलंय? नेक्स्ट आता तुम्ही सोडून दाखवणार मला. ओके, चला घ्या. चला, दोन संख्यांचा गुणाकार 15 आहे, त्या प्रत्येक संख्येची तिप्पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येणार? सूत्र अगदी साधं सोपं आहे. आता हे विसरायचं नाही कुणीच, शेवटपर्यंत लक्षात ठेवायचं. जोपर्यंत क्लासमध्ये आहे तोपर्यंत हे सूत्र तुमचं पाठ असलं पाहिजे. समजतंय? सूत्र काय? गुणाकार गुणाकारामध्ये पटीचा वर्ग. मग गुणाकार किती आहे हो? 15. गुणाकारामध्ये पटीचा वर्ग म्हणजे 3 चा वर्ग बरोबर 15 गुणाकारामध्ये 9. 15 9 135. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक किती? 2. लिहून घ्या हे सगळं. चालतंय? ज्या ज्या विद्यार्थ्यांना अजून माहित नाही कुठं जॉईन व्हायचं, कसं जॉईन व्हायचं, त्यांनी टेलिग्राम आहे आपला इथं, सूरज तांबारे कॉप्स. भरपूर विद्यार्थी त्यांना माहित नाही कसं जॉईन करायचं. सूरज तांबारे कॉप्स, त्यानंतर फेसबुक, युट्यूब, सूरज तांबारे कॉप्स, 0 पासून हिरो, कुठं पण या, तुम्हाला काय मिळणार आहे? अभ्यास मिळणार आहे. त्यामुळे टेलिग्रामला जावा, सूरज तांबारे कॉप्स नाव टाका, जॉईन करा. तिथं तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे, कारण भरपूर मुलं आहेत त्यांना अजून पण माहित नाही. ओके, चला, समजलंय का? हे समजलंय? गुणाकार गुणाकारामध्ये पटीचा वर्ग करायचा आहे. चला नेक्स्ट बघा. दोन संख्यांच्या बेरजेची 3 पट बरोबर 105 आहे. त्यापैकी एक संख्या 25 असल्यास दुसरी संख्या कोणती? दोन संख्यांच्या बेरजेची तिप्पट 105 आहे. तिप्पट किती आहे? 105. त्यापैकी एक संख्या 25 दिली आहे आणि दुसरी संख्या कोणती तुम्हाला विचारलं. दुसरी संख्या कोणतीही तुम्हाला विचारली. किती पद्धतीने सोडवू शकता तुम्ही हे गणित? 2-3 पद्धतीने सोडवू शकता. मग काय करा? पट किती दिली आहे? 105 हे आहे असं घ्या, त्याला 3 ने भागा. आता 3 ने का भागायचं? कारण तिप्पट दिली आहे. बेरीज किती आहे तुम्हाला माहित नाही, तुम्हाला फक्त काय माहित आहे? त्या बेरजेची तिप्पट माहित आहे, ती किती आहे? 105, म्हणून त्याला 3 ने भागा. 3 ने भागलं बरोबर 35. 3 1 3, 3 3 9, शिल्लक राहिले 1, 3 5 15, म्हणून 105 छेदस्थानी 3 बरोबर 35. मग पहिलं वाक्य काय? दोन संख्यांच्या बेरजेची तिप्पट. दोन संख्यांची बेरीज तुम्हाला मिळाली 35. एक संख्या तर तिथंच दिली आहे. आता एक संख्या काढायची आहे. जर एक संख्या 25 आहे, ती फक्त तुम्हाला 35 मधून वजा करायची आहे, म्हणजे दुसरी संख्या बरोबर 35 वजा दिलेली संख्या किती? 25. मग दुसरी संख्या किती आहे? 10. म्हणजे पर्याय क्रमांक 1. बघा, 10 आणि 25 35. 35 ची तिप्पट 105. प्रश्नाचा अर्थ ज्याला समजतो, ज्याला प्रश्न समजतो, त्याला सूत्राची पण गरज नाही. पण कारण प्रश्नच काय म्हणतो की तुम्हाला एक संख्या दिली आहे, त्याची तिप्पट 105 आहे, तर ती संख्या काढा. तुम्हाला एक संख्या दिली आहे, त्याची तिप्पट 105 आहे, तर ती संख्या काढा.
मग 35 ची तिप्पट 105 आहे. एक संख्या तर 25 ऑलरेडी दिली आहे तुम्हाला. एक संख्या तर तुम्हाला ऑलरेडी दिली आहे. तुम्ही जर असं केलं 25 ते 75, 75 105 मधून वजा करा, शिल्लक राहील 30. 30 ही त्या संख्येची तिप्पट आहे, म्हणून ह्याला 3 ने भागा. 3 1 3, शून्याला 0, उत्तर आलं 10, म्हणजे दुसरी संख्या 10. अशा प्रकारे पण सोडवू शकता. किंवा पर्यायामधील एक संख्या याच्यामध्ये मिसळा. 25 आणि 10 35, 35 ची तिप्पट 105 आहे का? यस आहे, हे उत्तर माझं बरोबर आहे. कुठल्याही प्रकारे कसंही तुम्ही जाऊ शकता, हे लक्षात ठेवा. ओके, आता पुढचं तुम्ही सोडवायचं. समजून सांगायचं का रे? याच्यामध्ये समजून काय सांगायचं? क्लास 3 वेळेस बघायचा. आपल्या ऍप मध्ये एक ऍप आपला आहे की ज्याच्यामध्ये व्हिडिओ किती वेळा पाहता येतो. आपण लिमिटेशन ठेवलेलं नाही. नाहीतर बाकीच्या ऍप मध्ये काय असतं, 2 वेळेस व्हिडिओ पहा, 3 वेळेस पहा, व्हिडिओ पुन्हा दिसत नाही. पण आपल्यामध्ये तसं नाही. आपण काय करतो, आणि ऍपचं नाव तुम्हाला माहित आहे, सूर्यपुत्र करिअर अकॅडमी. ओके, बघा आता काय सांगितलंय, दोन संख्यांच्या बेरजेची तिप्पट म्हणजे त्यांची तिप्पट 105. एक संख्या तर तुम्हाला ऑलरेडी दिली आहे 25. तुम्हाला फक्त दुसरी शोधायची आहे. दुसरी संख्या म्हणजे काय, याच्यामध्ये कोणती संख्या मिसळल्यास तिची तिप्पट 105 होईल, एवढं करायचं. एवढं करत असताना काय करायचंय, 105 ला 3 ने भागा. का? कारण 105 ही तिप्पट आहे, म्हणून 3 ने भागा. उत्तर आलं 35. याचा अर्थ त्या दोन्ही संख्यांची बेरीज 35 आहे. मग एक संख्या दिली आहे 25. 35 मधून 25 वजा केलं, दुसरी संख्या मिळाली 10. 10 आणि 25 35. 35 ची तिप्पट 105. सोडवा. दोन संख्यांच्या बेरजेची पाचपट बरोबर 120 आहे. त्यापैकी एक संख्या 17 असल्यास दुसरी संख्या कोणती? करा चालू. बघा, सांगितल्याप्रमाणे सोडवा. अगदी सोपं आहे, घाबरायचं नाही. जोपर्यंत मी सोबत आहे, सूरज सर सोबत आहे, तोपर्यंत घाबरायचं नाही. का? कारण इथं रिझल्ट आहे. इथं रिझल्ट आहे. जर समजा आम्ही 100% देतोय आणि तुम्ही 70% देताय म्हणल्यावर रिझल्ट नाही. 70%, 70%, 30% मातीत. त्याचा काहीही उपयोग नाही, हे लक्षात ठेवायचंय. हे काय करायचं, लक्षात ठेवायचं. त्यावेळेसच तुम्हाला यश मिळणार. कुठलीही गोष्ट असू द्या, कुठलीही गोष्ट असू द्या, भले ती लहानात लहान गोष्ट असू द्या, त्या गोष्टीला जोपर्यंत तुम्ही 100% देत नाही, जोपर्यंत तुमच्या आयुष्याचं, तुमच्या वेळेची 100% किंमत तिथं मोजत नाही, तोपर्यंत तुम्हाला ती गोष्ट मिळत नाही, ती गोष्ट तुम्हाला साध्य होत नाही. मग चला आता प्रश्नाकडे बघायचंय. दोन संख्यांची बेरीज 5 पट म्हणजे 120 आहे. 120 ला 5 ने भागा. आता 5 ने का भागावं, हे लहान मुलाला पडलेला प्रश्न आहे. तुम्ही 12वी पास आहात, याचा अर्थ तुम्हाला मतदान आलंय. तुम्हाला हा प्रश्न पडू नये, पण पडला तर काही हरकत नाही, कारण मी आहे ना इथं. मी आहे तुम्हाला सांगायला. मग मी काय सांगतोय की 120 ला 5 ने भागा. का? कारण 120 ही 5 पट आहे, म्हणून भागा. मग उत्तर काय येणार, 5 1 5, सॉरी 5 2 10, 5 चौक 20. मग मित्रांनो 24 हे तुमचं उत्तर नाही. 24 ही त्या दोन संख्यांची बेरीज आहे. एक संख्या इथं दिलंय, मग दुसरी संख्या बरोबर 24 वजा 17 बरोबर 3 4 7 ही असणार आहे दुसरी संख्या. पर्याय क्रमांक 3 झालं तुमचं फायनल उत्तर. पर्याय क्रमांक 3 तुमचं उत्तर आहे. समजलं तुम्हाला? 5च का घेतलं, कारण काय सांगितलंय त्यांनी, दोन संख्यांच्या बेरीजची पाचपट 120 आहे. एक संख्या 17 माहित आहे, पर्यायामधील एक संख्या निवडा. 17 मध्ये मिसळा. ती संख्या 17 मध्ये मिसळा. 17 अधिक ती संख्या, त्या संख्येला गुणाकारामध्ये 5 घ्या.
ज्याचं उत्तर 120 येईल ते तुमचं उत्तर असणार आहे. ते तुमचा पर्याय 1 मार्क तुम्हाला देऊन जाईल. समजलं मी काय सांगतो तुम्हाला? 120 का 120 कसं आणायचं या मार्फत आणू शकता किंवा याच्या मार्फत पण आणू शकता. समजलं तुम्हाला? समजलं आपण काय केलं? पट कशी काढली, एक संख्या कशी काढली. आता पुढचा प्रकार घ्या. एका संख्येतून 6 अंक 5 वेळा वजा केल्यास बाकी 5 उरते तर ती संख्या कोणती? आता काय सांगितले? एका संख्येतून 6 अंक 5 वेळा, 6 हा अंक 5 वेळा, वेळा म्हटलं की गुणाकार घ्या, मग पुढे काय म्हणतं? वजा केल्यास बाकी 5 उरते. वजा केल्यास बाकी 5 उरते. एका संख्येतून 5 अंक 6 पंचे 30 अधिक बाकी 5 बरोबर ती संख्या कोणती? 35 म्हणजे पर्याय क्रमांक 2. ज्याला गणित समजते, गणित काय म्हणतंय? एका संख्येतून 6 अंक 5 वेळा वजा केला म्हणजे 6 पंचे 30 दोघांचा गुणाकार त्या संख्येतून वजा करायचा आहे. शिल्लक काय राहिलं पाहिजे? 5 राहिलं पाहिजे. 35 मधून 30 वजा केलं, शिल्लक राहिले 5. याचा अर्थ ती संख्या कोणती आहे? 35 आहे. मग गुणाकार का घेतला? कारण वेळा च्या पट असे शब्द आले की तुम्हाला गुणाकार घ्यावा लागेल. तुम्हाला जर सांगितलं 12 मधून किंवा 144 मधून 12 11 वेळा वजा केलं, याचा अर्थ तुम्हाला 144 मधून 12ला 11नं गुणून त्यातून 144 मधून वजा करावं लागेल. म्हणजे 12चा गुणाकार 11 वेळेस करावा लागेल. 12 गुणाकारामध्ये 11. त्याप्रमाणेच एका संख्येतून 6 अंक 5 वेळा, मग असं 1 2 3 4 5. याचा अर्थ हा होतो इथं गुणाकारामध्ये 5. काय झालं? यांची बेरीज किती येणार? 30. एका संख्येतून 30 वजा केल्यावर शिल्लक राहते 5. मग 35 वजा 30 बरोबर 5. म्हणजे आपल्याला जी संख्या पाहिजे होती, जे उत्तर पाहिजे होतं ते किती आपलं? 35. समजलं? शॉर्टकट मध्ये संख्या गुणाकारामध्ये. चला करा तुम्ही आता. एका संख्येतून 8 हा अंक 9 वेळा वजा केल्यास उत्तर 7 उरते तर ती संख्या कोणती? तर ती संख्या कोणती? चला करा. एका संख्येतून 8 हा अंक 9 वेळा वजा केल्यास बाकी 7 उरते. लगेच 8 हा अंक 9 वेळा वजा केल्यास 8 9 72. 7 बाकी उरते. 72 अधिक बाकी बरोबर 72 अधिक 7 बरोबर 72 आणि 7 किती? 79. म्हणजे पर्याय क्रमांक 1. अगदी सोपं आहे. आणि हे काय चालू आहे आपलं? गुणाकारावरील प्रश्न. स्टेप बाय स्टेप, बेसिक पासून. स्टेप बाय स्टेप आणि बेसिक पासून आहे. त्यामुळं गुणाकारावरील प्रश्न चालू आहे. अधून मधून काही चालू नाही. गुणाकार झाला, गुणाकारामध्ये कसं कुठल्या संख्येला गुणायचं, 5 न कसं, 25 न कसं, हे आपण शिकलो. आता काय शिकतोय? गुणाकारावरील प्रश्न. त्यामधील हा प्रकार आहे. प्रकार काय? एका संख्येतून 8 हा अंक 9 वेळा वजा केला. म्हणजे त्या संख्येतून 8 ला 9 वेळा वजा करायचं. याचा अर्थ असा होतो की 8 ला 9 ने गुणा आणि त्या संख्येत बाकी मिसळा. ओके, पुढे घ्या. बघा प्रकार दुसरा टाका. इथं 27 आहे. 27 या संख्येला 9 ने 19 ने गुणल्यास 9 ची किती पट येईल? सॉरी, इथं 27 या संख्येला 19 ने गुणल्यास 9 ची किती पट येईल? बघा आता काय करायचं? संख्येला गुणाकारामध्ये ने छेदस्थानी पट ची पट
चिपट. चिपट का घेतलं? कारण काही सेकंदामध्ये उत्तर आहे. मग काय करा, संख्येला म्हणजे काय, 27 ला ने गुणले, ने म्हणजे काय 19, छेदस्थानी पट, चिपट म्हणजे 9 ची पट. झालं आपलं समीकरण तयार. मग ह्या समीकरणाचं काय करायचं आहे, फोड करायची आहे. 9 एक 9, 9 त्रिक 27, शिल्लक राहिलं 3, गुणाकारामध्ये 19, उत्तर काय येणार 30 आणि 27 57, उत्तर येणार 57. 19 त्रिक 57 उत्तर येणार. बघा तुम्ही 27 आणि 19 चा गुणाकार करा. 27 आणि 19 चा गुणाकार करा, त्याला 9 ने भागा, उत्तर यायला पाहिजे 57. म्हणजे प्रश्न काय सांगतो, 27 या संख्येला जर 19 ने गुणलं तर 9 ची किती पट येणार. 3 स्टेप करायच्या ऐवजी 1 स्टेप करा. संख्येला गुणाकारामध्ये ने, छेदस्थानी ची पट म्हणजे 9 ची पट. ची पट याचा अर्थ ही संख्या घ्यायची. ने म्हटलं की ही संख्या घ्यायची. संख्येला तर संख्या तुमच्या समोरच आहे. समजलं हे? समजलं? 27 या संख्येला 19 ने गुणल्यास 9 ची किती पट येईल. उदाहरणामध्ये उत्तर आहे 57. ओके, लिहून घ्या व्यवस्थित. 27 इथं कंटिन्यू ठेवा. जा, चला पुढचं आता तुमच्यासाठी आहे. 84 आहे इथं फक्त. ला 12 ने गुणल्यास 21 ची किती पट येणार. 84 ला 12 ने गुणल्यास 21 ची किती पट येणार. बघा मग काय सांगितलं होतं आपल्याला, संख्येला गुणाकारामध्ये ने गुणले, छेदस्थानी ची पट. मग काय सांगितलंय, 84 ने आपलं 84 ला 12 ने गुणल्यास 21 ची किती पट येणार. आता 21 चा पाडा म्हणा, 21 एक 21, 21 चोक 84 म्हणजे 4 गुणाकारामध्ये 12, 12 चोक 48 असणार आपलं फायनल उत्तर. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक काय असणार 4. हे झाले आपले गुणाकाराचे सर्व प्रकार. हा प्रकार सर्वांना समजलाय, मला कमेंट करा सर्वांनी एकदा समजलाय. आपल्या मित्रांना मैत्रिणींना सांगा क्लास जॉईन करा म्हणून. कारण कसं आहे, आपल्या क्लासमध्ये अभ्यास चालतो. तुम्हाला माहित आहे प्रत्येकाची पद्धत प्रत्येकाला माहित आहे. उत्तर आलंय 48, तुमचं पण बरोबर आलंय. यस, बाकी काय असेल ते पुढील क्लासमध्ये पाहू. जय हिंद, जय महाराष्ट्र.